दौलतजादा हेलिकॉप्टर प्रवास आणि गाड्यांच्या ताफ्यातून मिरवणाऱ्या खोक्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। कोणत्याही पक्षात जावं पण अण्णांनी म्हणजेच सुरेश धस यांनी मुख्यमंत्री व्हावं असं तो जाहीरपणे एका कार्यक्रमात बोलतोय। पाहूयात। आता ते आमदारच आहेत, भविष्यात आणखी ते मुख्यमंत्री व्हावं ही आमची इच्छा आहे। मग ते कोणत्याही पक्षात व्हावं, आपलं फक्त अण्णाप्रेमी राहून आणि अण्णाप्रेमीच राहतो। आपण ना कोणत्या पक्षाचे राजकीय का भारतीय जनता पक्षाच्या पदावर आहे तरी मी उद्या अण्णा कोणत्याही पक्षात गेले तर माझा राजीनामा पहिला असणार आणि अण्णाचा असणार। दरम्यान या प्रकरणी ओबीसी नेते टीपी मुंडे यांनी संताप व्यक्त केलाय। परंतु मी मुख्यमंत्र्याला आवर्जून सांगणार आणि मी मंगळवारी त्यांची भेट घेणार आहे या मुद्द्यावर मंगळवारी, आणि या परिसरातलं शिष्टमंडळ येणार आहे आणि आम्ही भेट घेणार आहेत। त्या ठिकाणी सहआरोपी हा सुरेश धस सुद्धा झाला पाहिजे। हा दुसऱ्याला म्हणतो अक्का, आता हे तर अक्काचा अक्का झाला ना, हा अक्काचा अक्का झाला। सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील मास्टरमाइंड वाल्मिक कराडचे अनेक कारनामे समोर येतात आणि त्यातच एक वेगळी बातमी समोर आली। हत्या आणि खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडने खंडणी दिली होती असा FIR सध्या चांगलाच गाजतोय आणि त्यामुळे वाल्मिक कराड हा पोलिसांवर दबाव टाकून खोटे गुन्हे दाखल करायला लावत होता या चर्चेला पुन्हा उधाण आलंय। खंडणी उकळणाऱ्या वाल्मिक कराडला खंडणी द्यावी लागली होती यावर कोणाचा विश्वास बसेल का? पण ही FIR बघा, यात एकापेक्षा एक धक्कादायक बाबी पाहायला मिळतात। वाल्मिक कराड याने स्वसंरक्षणासाठी खंडणी दिल्याचं पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आलं। शिवराज बांगर याने वाल्मिक कराड याच्याकडून 15 लाखांची खंडणी वसूल केली असं धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयातील गणेश उगले याने फिर्यादीमध्ये म्हटलंय। मात्र शिवराज बांगर यांना अडकवण्यासाठी वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीने कट रचल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला। शिवराज बांगर ऊसतोड कामगारांच्या हक्कासाठी लढतोय, भगवानगडाच्या पायथ्याला ऊसतोड कामगारांचा मेळावा घेतोय, वंजारी समाजातील हा पोरगा पुढे जड जाणार, हा वेगळं राजकीय अस्तित्व निर्माण करतोय म्हणून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडने 5 वर्ष प्रचंड छळलंय असं ट्विट करत जितेंद्र आव्हाडांनी गंभीर आरोप केलाय। जितेंद्र आव्हाड यांच्याप्रमाणेच अंजली दमानी यांनीही वाल्मिक कराडने खंडणी दिल्याच्या FIR वरती शंका उपस्थित केली। कराडला कोणी धमकी देऊ शकतं हे माझ्या बुद्धीला पटत नाही असं ट्विट अंजली दमानिया यांनी केलं। बीड जिल्ह्यात पोलीस स्टेशन पॉलिटिक्स मोठ्या प्रमाणात चालतं, ही चर्चा अनेक वर्षांपासून होती। विरोधी पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांचं राजकारण संपवण्यासाठी त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवलं जात असल्याचा आरोप करण्यात येत होता। शिवराज बांगर यांच्या विरोधातील ही FIR पाहिल्यानंतर खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा आरोप खरा आहे हे पटतं। परिणामी बीड जिल्ह्यातील पोलीस वाल्मिक कराड आणि त्याच्या आकाचे बटीक होते या आरोपात नक्कीच तथ्य असल्याचं पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रातून रोज नवे खुलासे समोर येत आहेत। देशमुखांच्या हत्येसाठी कराड गँगने विशेष हत्यारं तयार केलेली होती। CIDने या हत्यारांची चित्र रेखाटून दोषारोपपत्रात ती सगळी दाखवलेली आहेत। देशमुखांच्या अंगावरील 150 जखमा याच हत्यारांनी झाल्या। गॅसच्या पाईपला वळवून मूठ तयार केली होती, लोखंडी पाईपला क्लच वायर लावलेले होते। नराधामांनी याच हत्यारांनी देशमुखांना मारहाण केली होती आणि कराड गँगने बनवलेल्या हत्यारांमुळे मृत्यू होतो का याचा 3 डॉक्टरांच्या वैद्यकीय पथकाने दिलेला अहवाल देखील CIDने दोषारोप पत्रात जोडलाय आणि हत्यारांनी मृत्यू होऊ शकतो असं डॉक्टरांनी या अहवालात म्हटलंय। माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, कारण कृषी विभागातल्या घोटाळ्याची सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार आहेत। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडनं कृषी विभागाचे 200 कोटी रुपये उचलले असा आरोप जो आहे तो धसांनी केला होता। तसंच वाल्मिक कराडाच्या संपत्ती संदर्भातही सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार आहेत। तक्रार करण्यासाठी माहिती गोळा करण्याचं काम सुरू असल्याची माहिती मिळते। 2 दिवसात सुरेश धस ईडीकडे तक्रार करतील। 50-50 कोटी रुपयाच्या गाड्या आहेत नुसत्या वापरायला, त्या काही मेहनत करून कमाई केलेल्या गाड्या आहेत का? 15 वर्ष जो सरपंच राहतो त्याच्याकडे मोटरसायकल नाही, गावचा विकासापुढं त्यांना काही दुसरं केलं नाही त्यांनी, आणि इकडं ह्या सगळ्या संपत्ती आहेत अमाप, आणि ह्या समोर आलेल्या आहेत, ज्या झाकलेल्या आहेत ना ते अजून शोधण्याचा प्रयत्न कोणी करत नाही आहे। जे नावं आलेले आहेत समोर तपासामध्ये त्यांचीच फक्त तपासणी झालेली आहे, बाकीच्या तपासात तुम्ही अजून ज्यावेळेस आकडे येतील त्यावेळेस तुम्ही विसरून जाता की हे म्हणजे कोणता आकडा लक्षात ठेवून कोणता म्हणजे
अशी परिस्थिती आहे एकंदरीत की खूप मोठी ही काळी माया जमा केलेली आहे.